नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गरजा महाराष्ट्र माझा. आज आपण टी व्हीवर बघतो की प्रत्येक टी व्ही चॅनल्स हे काही निवडक लोकांना बी जे पी, काँग्रेस, अमकं ढमकं तमकं विचारवंत यांना घेऊन बसतात आणि नुसतं डिस्कशनच्या नावाने नुसता बाजार मांडलेला असतो. परंतु एक तरी टी व्ही चॅनल असं आहे का, आता निवडणुका जवळ येत आहे, एक तरी टी व्ही चॅनल असं आहे का, दाखवा ना प्रत्येक आमदाराची प्रॉपर्टी दाखवा टी व्हीवर, प्रत्येक खासदाराची प्रॉपर्टी दाखवा टी व्हीवर, जेणेकरून जनतेचे डोळे उघडले पाहिजे की आज हा काय होता आणि आज हा काय झाला. अरे हा तर रिक्षेवाला होता आपण याला निवडून दिलं तेव्हा, आणि हा तर आता करोडपती झालेला आहे. अरे हा तर याचा पांढीला होता, अरे हा तर करोडपती झालेला आहे. असं कसं झालं बाबा? मग यांनी काय स्वतःचाच विकास केला काय? मग याच्यासाठी आपण यांना निवडून दिलं का? म्हणून प्रत्येक टी व्ही चॅनलचं हे कर्तव्य आहे की जे जे आतापर्यंत नगरसेवक झाले, आमदार झाले, खासदार झाले, त्या सर्वांची प्रॉपर्टी टी व्ही चॅनल्सने दररोज एका आमदाराची दाखवा. अहो 4 वर्ष पुरतील तुम्हाला, एवढा तुमच्याजवळ मटेरियल तयार होईल. उगीच घेऊन नका बसू. घेऊन बसतात 4 चौघांना आणि बसतात झगडे लावत, TRP वाढवत आपल्या टी व्हीचा.